गरिबी तात्पुरती असते, पण जिद्द कायमची असते. पैसा हरवला तर पुन्हा मिळू शकतो, पण हिंमत जर हरवली तर सगळं संपून जातं. म्हणून तर परिस्थितीवर नाही तर स्वतःवर विश्वास ठेवायचा असतो. जसं की बघा आता पाणी म्हणजे गंमतच आहे ना. थंड असलं तर ते गोठून मारतं, गरम झालं तर भाजून मारतं, ओसंडलं तर ते बुडून मारतं आणि नसलं तर तहानून आपण मरून जातो. जीवनाचं खरं तत्वज्ञान पाण्यातच आहे. त्याचप्रमाणे सक्सेस होण्याचा मंत्र म्हणजे आपली मेहनत, बाकीचं सगळं देवावर सोडून द्यायचं आणि पुढं चालत राहायचं. नमस्कार मंडळी, मी छाया. आपलं सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झाली होती आणि व्हिडिओला पण मी सकाळी सुरुवात केली होती. पहाटे 5 वाजता उठले मी नेहमीप्रमाणे आणि उठल्यानंतर गरम पाणी पिले, त्यानंतर बाहेर आले आणि लागले झाडून घ्यायला. आतलं घर आधी झाडलं आणि त्यानंतर बाहेर आले झाडून घ्यायला, सडा मारायला. तर बादली भरून पाणी जवळ घेतलं, म्हटलं झाडलं की लगेच सडा मारायचा. तर बाहेरचं पटांगण अजून झाडायचं राहिलं होतं, पण बादली जवळ भरून घेतली ना पाण्याची, म्हणलं ह्या झाडांना पण थोडंसं पाणी घालते. आता हलकं हलकं उजडायला लागलं होतं, मी लागले बाहेरचं रोडवर झाडायला, कारण थोडाफार का होईना कचरा होतोच. तर फौजी साहेब पण बाहेर होते आणि सागर पण होता उठलेला, तो गेला घरामध्ये, पण फौजी साहेब माझ्याजवळच होते. सकाळी मी 5 वाजता उठले ना, माझ्याबरोबर फौजी साहेब पण उठतात आणि मोठा मुलगा सागर पण उठत असतो. कारण हे सडा रांगोळी थोडंसं आवरलं की मी आंघोळ करते, सगळ्यांना एकदा चहा करून देते आणि त्यानंतर मग सागर आणि मी जातो जिमला, फौजी साहेब जातात फिरायला आणि तिथून आल्यानंतर मग सगळ्यांचे नाश्ते, डबे, देवपूजा हे सगळे बाकीचे कामं मी दिवसभर घरातली घरात करत बसते. सकाळी लवकर उठल्यानंतर घर, दार, अंगण झाडून झुडून घेऊन सडा मारून रांगोळी काढली ना, आपल्या मनाला एवढं भारी वाटतं ना, एकदम प्रसन्न वाटतं, दिवस छान जातो. आणि एका प्रकारे असं होतं की आपण आपल्या घरातली दारातली दळिद्री बाहेर काढल्यासारखं होतं. सकाळचं 5 वाजता उठलं आणि कामाची सुरुवात केली ना, दिवस खूप छान जातो. एकदम प्रसन्न वातावरणामध्ये सकाळ सकाळ फ्रेश वातावरण असतं. बाहेर आलं ना इतकं फ्रेश वाटतं ना. सकाळ सकाळ उठल्या उठल्या कंटाळा येतो बरं का. मला पण कंटाळा येतो, असं नाही की कंटाळा येत नाही, सगळ्यांना कंटाळा येतो. पण बेडवरून उठून एकदा उभं राहायचं, तोंडावर पाणी मारायचं आणि लगेच झाडू घेऊन झाडायला लागायचं. घरातलं झाडायचं, बाहेरचं झाडत झाडत बाहेर आलं ना, मोकळ्या वातावरणामध्ये सगळं आळस पळून जातो, कळत पण नाही. तर अशी दिवसाची सुरुवात केली ना, दिवस खूप छान जातो आणि कामं पण आपले टाईमशीर उरकले जातात आणि त्यामुळं काय होतं, चिडचिड पण होत नाही. तर बऱ्याचशा ताईंच्या कमेंट असतात की ताई तुझ्यामुळं आम्ही लवकर उठायला शिकलो, लवकर उठतो, कामं पण टाईम टू टाईम झाले जातात. तर चला माझ्यामुळं म्हटलं चला तुम्हाला पण थोडंसं मोटिवेशन मिळेल, त्यामुळं म्हटलं सकाळ सकाळचं रुटीनमध्ये मध्ये मी तुमच्याशी असं शेअर करत राहते. आता बाहेरचं सडा रांगोळी सगळं आवरले, राजूनी फुलं तोडून आणलेत सकाळ सकाळ आता सगळ्या झाडांची. तर चला नैवेद्य पण बनवायचं आहे, अजून पटपट आवरून घेते. तर राजूनी फुलं तोडून आणले सगळ्या झाडांचे. उठल्यानंतर त्याला सुट्टी होती, अनंत चतुर्दशी होती ना, मुलांना पण सुट्टी होती, राजूला होती आणि फौजी साहेब पण घरीच होते. त्यांना अचानक फोन आला ना, अचानकच जावं लागतं. ते म्हटले मी हाय घरी, तोपर्यंत सगळं आवर पटपट, लगेच आपण गणपती बाप्पांची आरती करू आणि विसर्जन करून येऊ. अनंत चतुर्दशी होती, गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं होतं. पूर्ण सगळं ताटभर मस्त नैवेद्य दाखवायचा होता, मोदक करायचे होते. घरी भरपूर काम होतं, त्यामुळं मी जिमला दांडी मारली. म्हटलं एखाद्या दिवशी दांडी मारली तर काय हरकत नाही, कारण सणावाराचं आहे ना, जिमला दांड्या पडतातच. कारण भरपूर कामं असतात घरी ना, तिकडं पण 1.5-2 तास जातात जिमला आणि मग सगळं कामं कवर होत नाही. त्यामुळं मी असं सणवार असलं ना काही दांडी मारत असते. आपल्या लेडीजचं कसं असतं, घरचं दारचं सगळं पाहून स्वतःला वेळ द्यायचा असतं आणि जेंट्स लोकांचं कसं आहे, ते सकाळी उठले, जिमला गेले, जिमवरून आले, ते जिमवरून येऊपर्यंत स्वयंपाक रेडी असतो, ते आल्यानंतर जेवण करतात, तयार होतात आणि ऑफिसला जातात. तसं आपलं नाही ना, आपल्याला स्वतःला वेळ द्यायचं म्हणलं की घरचं आपल्याला पाहायचं असतं, त्यानंतर जिमला जायचं, थोडंफार काहीतरी वर्कआउट करायचा, त्यानंतर पुन्हा स्वयंपाक करायचा, घरची सगळी कामं आपल्याला सांभाळावं लागती. हे राहिलं ते राहिलं, जिममध्ये गेले ना तरी पण काहीतरी डोक्यात असतं बरं का. आज कोणती भाजी करायची, काय करायची, फौजी साहेबांना लवकर जायचं आहे, लवकर आवरलं पाहिजे, असं काही ना काही डोक्यात असतंच. तरी पण वेळात वेळ काढून मी स्वतःला वेळ देते, जिमला जाते. कारण आपली सेहत चांगली तर सगळं घर परिवार चांगलं, त्यामुळं स्वतःला पण वेळ देणं गरजेचं आहे. एवढं सगळं घर सांभाळून स्वतःला वेळ देणं म्हणजे एक प्रकारे तारेवरची कसरतच म्हणावं लागेल. तर स्वयंपाक झाला, स्वयंपाक झाल्यानंतर मोदक करायचे राहिले होते, पटपट मी तांदळाचं पीठ मळलं
आणि मोदक पण बनवून घेतले, कारण गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचं होतं ना. किती ताट भरून आपण बाकीचा नैवेद्य केला ना तरी मोदकाशिवाय ते ताट एकदम असं अपूर्णच वाटतं नैवेद्य, नाही का. त्यामुळे मी मोदक पण बनवले, ताट भरलं नैवेद्याचं. आणि आता गणपती बाप्पाची आरती करून आम्ही नैवेद्य दाखवते आणि गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं होतं. आता गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवला, आरती झाली. त्यानंतर विसर्जनाच्या वेळेस पुन्हा गणपती बाप्पांना, रिद्धिसिद्धी मातेला, मूषकराज, कलश सगळ्यांना हळदी कुंकू व्हायचं. आणि गणपती बाप्पांचं आपल्याला विसर्जन करायचं आहे ना, तर गणपती बाप्पांच्या वरती आणि कलशावरती आपण थोडेसे अक्षता व्हायच्या आणि त्यानंतर आपण मग ते विसर्जन करू शकतो. कारण आपण गणपती बाप्पांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली असते आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीमध्ये आपण प्राण आणलेले असतात, तर ते प्राण लोप पावायचे असतात ना, त्यामुळं थोड्याशा अक्षता टाकायच्या असतात गणपती बाप्पांच्या डोक्यावरती, कलशावरती आणि मग विसर्जन आपण करू शकतो. म्हणजे थोडंसं जागेवर हलायचे गणपती बाप्पा. आणि रिद्धिसिद्धीच्या स्वरूपामध्ये आपण 2 सुपाऱ्या ठेवलेल्या असतात ना, त्याच्यावरती थोडंसं फुलांनी पाणी शिंपडायचं, गंगाजल शिंपडायचं आणि ते आपण आपल्या तिजोरीमध्ये ठेवू शकतो. पुन्हा पूजेमध्ये आपण वापरू शकतो. रिद्धिसिद्धीच्या स्वरूपामधल्या सुपाऱ्या आपण विसर्जित नसतात करायच्या. मूर्त्या जर आणल्या असतील ना आपण रिद्धिसिद्धीच्या स्वरूपामध्ये, तर त्या मूर्त्यांचं आपण विसर्जन करू शकतो, पण सुपाऱ्यांचं नाही करायचं. आता गणपती बाप्पांची आरती झाली, हळदी कुंकू, अक्षदा, गुलाल सगळं वाहून झालं. त्यानंतर गणपती बाप्पांची माफी मागितली, कारण आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा 10 दिवस असतात ना. तसे तर आपल्या मंदिरामध्ये घरातल्या नेहमीचेच असतात छोटे गणपती बाप्पा, पण ही मोठ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीच्या स्वरूपामध्ये आपण प्राणप्रतिष्ठा केलेली असते 10 दिवस ना. तर काही चुकलं मागलं तर माफी मागायची आणि त्यानंतर गणपती बाप्पा जागचे थोडेसे हलवायचे. सुपारीच्या स्वरूपामधल्या रिद्धिसिद्धी मातेच्या सुपाऱ्या असतात त्या थोड्याशा हलवायच्या, कलश थोडासा हलवायचा, म्हणजे जागा हलवायची त्यांची थोडीशी आणि मग सुपाऱ्या आपण त्या उचलून घ्यायच्या रिद्धिसिद्धीच्या स्वरूपामधल्या. सगळे पानं फुलं गोळा करायचे आणि ते एक गड्डा खोदायचा, त्याच्यामध्ये आपण ते पुरून द्यायचे, म्हणजे त्याचं खतच होऊन जातं. पाण्यामध्ये टाकायची गरज नाही, कारण पाण्यामध्ये टाकलं की ते पाणी खराब होतं. आणि आजकाल तर असे छोटे छोटे गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी तलाव बनवलेले असतात ना, तिथं हे फुलं वगैरे टाकून देत नाही. त्यामुळे आपण जमिनीत किंवा झाडाच्या कुंडीमध्ये पुरून द्यायचं, खत होतं आणि त्या फुलांच्यापासून मस्त फुलांचे झाडं पण उगत आहेत. तर हे फळं आहेत ना, चांगले असतील तर आपण खायचे आणि नसतील तर ते आपण जनावरांना दिले तरी पण चालतात किंवा पक्षी पण खाऊन जातात असे भिंतीवर ठेवल्यावर. आणि जे तांदूळ असतात ना, तांदूळ पक्ष्यांना टाकायचे. आणि कलशातलं पाणी आपण झाडाला घालायचं. कलशावरचा नारळ आपण मातीमध्ये पुरून द्यायचा, त्याचं झाडच उगतं. नाही तर मग सोय असेल पाण्यामध्ये विसर्जन करायचं तर आपण पाण्यामध्ये ते प्रवाहित पण करू शकतो, कारण पावसाळ्याचे दिवस आहेत ना, भरपूर पाणी असतं इकडं तिकडं. आणि कलशामधलं 1 रुपयाचं नाणं, सुपारी आपण ते पुन्हा वापरू शकतो. पण कलशामधलं पाणी झाडांना घालण्याआधी ते पाणी खूप पवित्र झालेलं असतं ना, त्याच्यामध्ये देवांची जी पॉझिटिव्हिटी असते, पॉझिटिव्ह लहरी असतात त्याच्यामध्ये सामावलेले असतात ना, तर ते पाणी पवित्र झालेलं असतं. ते त्या पानांनी ना थोडंसं ते पाणी घरामध्ये शिंपडायचं सगळ्या घरात आणि त्यानंतर उरलेलं पाणी आपण झाडांना घालायचं. आणि कोंड्यामुळे माझे खूप केस गळालेत ना, त्यामुळे मी चांगला आंबाडा बांधलाय बरं का. केस अजिबात मोकळे सोडणार नाही मी आता बरेच दिवस. आणि गणपती बाप्पांचं विसर्जन करताना गणपती बाप्पांच्या बरोबर शिदोरी पण द्यायची असते, म्हणजे सुका मेवा, ड्रायफ्रूट असतं ना, काजू, बदाम, मखाने, मनुके याची शिदोरी बांधून द्यायची असते. कोणी कोणी दही भात पण देतं, पण आमच्या इकडं हे ड्रायफ्रूट असं सुका मेवा हेच देतात, त्यामुळे मी तेच देत असते. तर शिदोरी मी अशी लाल कपड्यामध्ये बांधली, गणपती बाप्पांच्या हातामध्ये दिली आणि गणपती बाप्पा उचलून आता मी सागरच्या हातामध्ये दिलेत पाटासहित, पाटतासाच्या खाली. आणि सगळं घर दाखवायचं गणपती बाप्पांना. गणपती बाप्पांना सांगायचं, तुझा कृपा आशीर्वाद आमच्या घरावर, परिवारावर हमेशा असंच असू दे. आणि गणपती बाप्पांना सगळं घर दाखवायचं आणि त्यानंतर मग तसंच बाहेर न्यायचं विसर्जन करण्यासाठी.
आणि आपल्या मंदिरामधल्या छोट्या गणपती बाप्पांची पण मोठ्या गणपती बाप्पांशी मी गाठभेट घालून दिली आणि त्यानंतर मग आता बाहेर निघलो. खरं तर एक सांगू का, गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे ना, त्या दिवशी गणपती बाप्पांना घर दाखवत नाही, तर गणपती बाप्पा ज्या दिवशी बसवायचेत ना, त्या दिवशी आपण गणपती बाप्पांना घरी घेऊन येतो ना, त्या दिवशी गणपती बाप्पांना घरभर फिरून त्यांची आपल्या घराशी ओळख करून द्यायची असते, जेणेकरून ते आरामात आपल्या घरी स्थिरावतील आणि विसर्जनानंतर पुढच्या वर्षी येण्याची अपेक्षा करतील. पण चला, पद्धत चालत आलेली पहिल्यापासून तशी आपण ती फॉलो करतो. तर गणपती बाप्पा चालले त्यांच्या गावाला, आता विसर्जनाला घेऊन चाललेत गाडीमध्ये. फौजी साहेबांते मी घरीच होते, कारण घरी कोणीच नव्हतं. एक जण घरी राहावंच लागतं, कारण दिवसासुद्धा भीती वाटते बरं का घर मोकळं टाकायची. तर चला, आजचा छोटासा व्हिडिओ मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करत जाता येईल. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्यासाठी मनापासून आभारी आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.